काल एका बोलघेवड्या बाईनं ताज असा उल्लेख केला। ताजमधील बैठकीचा एखादा तरी फोटो म्हात्रेंनी दाखवावा। शीतल म्हात्रेंच्या टीकेचा सुषमा अंधारेंकडनं समाचार। डीडीएसआर ग्रुपकडनं कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी स्पष्टीकरण। ग्रुपचे मालक राहुल हजारेंनी पडळकरांचे आरोप फेटाळले। घोटाळ्याप्रकरणी आता सखोल चौकशी होण्याची शक्यता। पुणे पालिकेतल्या भांडार विभागातील कोट्यवधी रुपयांचं साहित्य पडून राहिल्याप्रकरणी 7 अधिकाऱ्यांची चौकशी होणार। आर्थिक नुकसानाची वसुलीही करण्याचे आयुक्तांचे आदेश। पुण्यामध्ये पेट्रोलचा साठा मुबलक। नागरिकांनी पेट्रोल पंपांवर गर्दी करू नका। पेट्रोल डीलर असोसिएशनचं आवाहन। रायगडच्या पोलादपूरमध्ये पेट्रोल पंपवर खडखडाट। एकाच पंपावर पेट्रोलचा अपुरा साठा। पेट्रोल डिझेल संपल्यानं नागरिकांमध्ये संभ्रम। अशोक खरात प्रकरणाची चौकशी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली करण्यात यावी। अनिल गोटे यांची मागणी। भाईंदरमध्ये सक्षम फाउंडेशनची जनसेवा उपक्रमाची मुहूर्तमेढ। भारतरत्न पंडित भीमसेन रुग्णालयाला औषधं आणि शस्त्रक्रिया साहित्याचं वाटप। अंगणवाड्यांमध्ये पायाभूत सुविधा आणि बाल संरक्षण यंत्रणा बळकट करण्यासाठी सरकारनं कोणती पावलं उचलली? खासदार वर्षा गायकवाड यांचा सवाल। खरात प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांनी पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत। जे दोषी आहेत त्यांना सोडलं जाणार नाही। मंत्री जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया। कोल्हापुरातल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची महापौरांकडनं पाहणी। नाट्यगृहाचं काम येत्या महिन्याभरात पूर्ण होणार। महापौर रूपाराणी निकम यांचं आश्वासन। मी महादेवाचा अवतार आहे सांगून महिलेवर अत्याचार। वसईच्या स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य विरोधात गुन्हा दाखल। वैद्य सध्या फरार। पोलिसांकडून शोध सुरू। सांगली जिल्ह्यात कायद्याचा धाक राहिलेला नाही। मंत्री चंद्रकांत पाटलांनी पोलीस दलाला सुनावलं। कायदा सुव्यवस्थेचा धाक निर्माण करण्याचे पोलिसांना दिले निर्देश। पालघरच्या दापचारी दुग्ध प्रकल्पातील वीज पुरवठा 3 दिवसांपासून खंडित। प्रकल्पातील 400हून अधिक कृषी युनिट धारक शेतकरी अंधारात। वीज बिल न भरल्यानं वीज पुरवठा खंडित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।